ओम गुरुभ्यो नमः. भावांनो, ह्या पृथ्वीवर बहुतांश लोक देवदेवतांचे पूजा करत असतात. तेही कुठल्या तरी एका मूर्तीला स्वीकारून त्या मूर्तीचं पूजा करत असतात. आणि काही लोक निराकार ब्रह्माचं ध्यान करीत असतात. हे जे मूर्तीपूजक असतात ना, त्यांना देव मिळणे खूप कठीण असतंय, कारण त्यांच्या मनातलं समजच तसं असतंय. भावांनो, असं सांगितलं जातंय की ज्या रूपामध्ये आपण विलीन होऊन किंवा भक्तीने पूजा करत असतो, त्याच रूपामध्ये भगवंत कधी ना कधी आम्हाला प्रत्यक्ष होणार असतो. हे सत्य सुद्धा आहे. हे जे मूर्तीपूजक असतात ना, ते एक चूक करतात. कुठले चूक बघा. तुम्हाला माहिती आहे, हे मूर्तीपूजक असतात, एकतर फोटोची पूजा करत असतात, नाहीतर कुठल्या तरी एका मूर्तीची पूजा करत असतात. ते मूर्ती कशाचे असतात तेही तुम्हाला माहिती आहे. लाकडाचे असू शकतात, लोखंडीचे असू शकतात किंवा कुठल्या तरी धातूचे असू शकतात आणि मातीचे आणि दगडाचे असू शकतात. हे मूर्तीपूजक काय करतात, पूजा करताना दगडाचे असेल तर त्याला दगडच समजतात. मातीचे मूर्ती असल्यास त्याला मातीचे मूर्तीच समजतात. लाकडाचे असेल तर त्याला लाकडाचे मूर्तीच समजतात. फोटो असेल तर त्याला फोटोच समजून पूजा करत असतात. सांगायचं काय भावांनो, ह्याने काय समजलेले असतात ना, त्याच रूपामध्ये भगवंत दिसत असतो. म्हणून ह्यांनी मरेपर्यंत पूजा केलं तरी ह्यांना देव प्रत्यक्ष किंवा जीव रूपामध्ये दर्शन देणार नाही. ह्यांना जर प्रत्यक्ष देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी पूजा करताना त्या मूर्तीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये जीव भरून पूजा करावं लागेल. म्हणजे चैतन्य भरून जर ह्यांनी पूजा केले तर भविष्यात एकदा का होईना त्यांना देवाचं साक्षात दर्शन होऊ शकतंय, असं माझं सांगणं आहे. धन्यवाद.